तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, फायनली इथे राज्य शिर्केंच्या घरातून राकेशची हक्कलपट्टी झालेली असते. राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. तो जेलमध्ये गेलेला असतो शिक्षा भोगण्यासाठी आणि अंजली त्याच्या आता तावडीतून वाचलेली असते. आणि अशा बऱ्याच मुली वाचलेल्या असतात ज्या पुढे जाऊन राकेशच्या घोळात आल्या असत्या किंवा राकेशने त्यांना फसवलं असतं. पण अशा मुली आता राकेशच्या तावडीतून वाचलेल्या असतात, कारण त्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तो प्रेक्षकांनो घरातून गेल्यानंतर घरातलं वातावरण काही दिवस चांगलं होतं, पण पुढे जाऊन इथे आता वल्लरी तिची कारस्थानं सुरू करते. कारण राकेशचं सत्य समोर आणण्यासाठी ईश्वरीने खूप मेहनत घेतलेली असते आणि त्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा ईश्वरीची वाहवाह सुरू होते आणि ते आता वल्लरीला नको असतं. तेव्हा ती म्हणते की 2 बहिणी घरामध्ये आल्यात ना, त्याचा मला फायदा करून घ्यायला हवा. हळूहळू सगळे हक्क आणि अधिकार मला आता काढून घ्यायला हवेत माझ्याकडे. तेव्हा इथे वल्लरीने एक प्लॅन केलेला असतो नम्रताला ईश्वरीच्या अगेन्स्ट करण्याचा, आणि त्यामुळे इथे वल्लरी प्रत्येक वेळेला नम्रताचे कान भरत असते आणि ईश्वरीच्या विरोधात तिला भडकवत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, नम्रताला भडकवत असताना ईश्वरी सगळं काही बघते आणि जाऊन आता वल्लरीच्या धाडकन कानाखाली देते. तेव्हा इथे ईश्वरीचा पारा चढलेला असतो आणि इथे वल्लरीने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यानंतर तिचा आता थोबाड फोडून इथं आता तिला तिच्या गुन्ह्याची जाणीव करून दिलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ईश्वरीने अंजलीचा आता आयुष्य वाचवलेलं असतं आणि अंजलीला ती खूपच जास्त सांभाळत असते. राकेशचं सत्य समजल्यानंतर अंजली कोलमडून गेलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी एका बहिणीप्रमाणे तिला सावरण्याचा जो काही प्रयत्न करत असते, हे सगळं आता अर्णव बघत असतो. अर्णव ते सगळं काही बघतो आणि त्याला ईश्वरीबद्दल अजूनच प्रेम वाटायला लागतं, कारण ईश्वरी मनापासून त्याच्या कुटुंबाची, बहिणीची काळजी घेताना तो बघतो. त्यामुळेच इथे अर्णव आता मनातल्या गोष्टी मनामध्ये न ठेवता ते ईश्वरीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच इथे अर्णवने ईश्वरीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला असतो. त्याने ईश्वरीला प्रपोज करण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा आपल्या रूममध्ये पूर्ण इथे डेकोरेट करून कॅन्डल लाईट डिनर त्याने आता इथे आयोजित केलेला असतो. सगळं प्लॅनिंगनुसार त्याने केलेलं असतं आणि संपूर्ण रूम इथे आता कॅन्डलने त्याने सजवलेले असते आणि बेडवरती सुद्धा हार्ट शेपमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं असतं. हे सगळं आता अर्णवने ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी केलेलं असतं. आणि ज्या वेळेला अर्णव ईश्वरीला प्रपोज करतो, त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे हे सांगतो, तिला आय लव्ह यू म्हणतो. त्यानंतर ईश्वरीसुद्धा त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट करते. तीसुद्धा अर्णवला सांगते की तिचं अर्णववरती किती जास्त प्रेम आहे. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने दोघेजण आता मनाने नवरा बायको म्हणूनसुद्धा आता एकत्र येतात आणि आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता राकेश गेलेला असतो जेलमध्ये, त्याला पाठवण्यात आलेलं असतं. अंजलीला थोडे दिवस खूपच जास्त धक्का बसलेला असतो. अंजली इथे जे काही घडलेलं असतं त्या सगळ्याला आता स्वतःला जबाबदार ठरवत असते, कारण ईश्वरी अर्णवने प्रत्येक वेळा अंजलीला इथे सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, तिला थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण अंजली कुणाचंच ऐकत नाही. जेव्हा इथे तिला कळतं की राकेश किती नीच आहे, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन ही सरकलेली असते. पण तेव्हा खूप वेळ झालेला असतो, खूप नुकसान झालेलं असतं, पण तरीसुद्धा तिचं हे सगळेजण वागणं सहन करत असतात, कारण तिच्या प्रेमापोटी. त्यामुळे इथे आता राकेशचं सत्य समजल्यानंतर अंजली पूर्णपणे हादरून गेलेली असते आणि ती म्हणत असते की ईश्वरी, अर्णव, मला माफ करा, खरंच मला माफ करा. हे जे काही घडलं ना आता, ते सगळं माझ्यामुळे घडलं, कारण मी प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्यावरती आंधळा विश्वास ठेवला, प्रत्येक वेळेला त्यांच्या चुकांवरती पांघरून घातलं. मला कळत होतं ते चुकत आहे, पण तरीसुद्धा मी कधीही त्यांच्यावरती संशय घेतला नाही किंवा त्यांना उलट बोलले नाही. प्रत्येक वेळा त्यांच्या चुकांना मी पाठीशी घातलं, म्हणून त्याचं शेफारलं सगळं आणि तो शेफारल्यासारखा वागत होता. आणि माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सफर करावं लागलं, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं आणि त्याचं मला वाईट वाटतंय. माझ्यामुळे झाले हे सगळं. ईश्वरी, अर्णव,
तुम्ही मला माफ करा, घरातले सगळेजणच मला माफ करा. योग्य वेळी ईश्वरीच्या आणि मामाच्या लक्षात आलं नसतं त्या कार्बनचं, तर आत्तापर्यंत संपूर्ण कुटुंब मेलं असतं, माझ्यामुळे मेलं असतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ताई, तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे. तुम्हाला जर सत्यच माहिती नव्हतं तर तुम्ही तरी काय करणार ना. अंजली म्हणते, नाही, मी मला स्वतःला संपवणार आणि केक कट करण्यासाठी जो चाकू ठेवण्यात आलेला असतो त्यानेच आता अंजली स्वतःची नस कापून घेत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता मध्ये येते, अंजलीला अडवते, तिला हाताची नस कापू देत नाही. पण तिच्या हातातून चाकू घेत असताना ईश्वरीच्या बोटाला मात्र थोडासा कट लागतो. तेव्हा इथे ईश्वरीला हाताला लागल्यामुळे अंजली आता घाबरते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजली ताई, एवढं काही झालेलं नाही आहे. अहो, आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला सत्य हे उशिरा का होईना पण समजलं. राकेश हा खूप मोठा नराधाम होता, त्याचं सत्य तुम्हाला समजलं ना, आमच्यासाठी तेच पुष्कळ आहे. आम्हाला त्याच्या तावडीतून तुम्हाला वाचवायचं होतं, कारण पुढे जाऊन तो तुमच्या जीवावर सुद्धा उठला असता हे आम्हाला आधीपासून माहिती होतं. तुम्हाला मारण्याचा प्लॅन त्याने खूप वेळा केला होता. अर्णव सरांनी आणि मी तुम्हाला खूप वेळा त्याच्या तावडीतून वाचवलं होतं. अगदी रूममध्ये कॅमेरा लावण्यापर्यंत सुद्धा आम्ही प्रयत्न केले होते, फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. तुम्ही प्रेग्नेंट असतानाच त्याने तुम्हाला मारण्याचा डाव रचला होता, असं ईश्वरी अंजलीला सांगते. त्यामुळे अशा माणसाने तुमच्या आयुष्यात राहणं तुम्ही डिझर्व करत नाही. तेव्हा आता तुमच्या आयुष्यातून तो माणूस निघून गेलाय ना, तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करू नका. त्या माणसामुळे तुम्ही स्वतःला हर्ट करू नका, असं ईश्वरी तिला आता समजावून सांगते. तेव्हा इथे अंजलीला त्या गोष्टी पटतात. तुम्हाला आता स्वतःला सांभाळावं लागेल आपल्या कणूसाठी. अहो, एक माणूस नीच निघाला, पण तुमच्या घरातली माणसं तुमच्यावरती किती प्रेम करतात, तुमच्यावरती जीव ओवाळून टाकतात. मग त्या माणसांसाठी आता तुम्हाला चांगलं राहावं लागेल, तुम्हाला स्वतःला सांभाळावं लागेल. तुम्ही हे कराल ना. तेव्हा इथे लगेचच अंजली म्हणते की बरोबर बोलतेस तू ईश्वरी, त्या माणसामुळे मी माझं आयुष्य का उद्ध्वस्त करू. त्या माणसाने माझ्यावरती कधी प्रेमच केलं नाही, मग त्या माणसासाठी मी आता दुःखी होणार नाही. माझ्या कणूसाठी मला आनंदी राहावं लागेल, माझ्या माणसासाठी मला आनंदी राहावं लागेल, असं आता अंजली म्हणते. आणि अंजलीला सावरण्यासाठी संपूर्ण कुटुंब आता एकत्र आलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी आता अंजलीची एक्स्ट्रा काळजी घेत असते. तिच्या मनातून राकेशचं दुःख काढण्याचा प्रयत्न करत असते. तिने दुःखी राहू नये, तिने नेहमी आनंदी राहावं, यासाठी आता इथे ईश्वरी खूप प्रयत्न करत असते. हे अर्णवच्या सुद्धा लक्षात येत असतात. आणि प्रेक्षकांनो, घरातलं वातावरण आता निवळत असतं. सगळेजण ईश्वरीचं कौतुक करत असतात, भरभरून कौतुक करत असतात. आजीने इथे रागाच्या भरामध्ये ईश्वरीच्या हातून आता घराच्या चाव्या काढून घेतलेल्या असतात. तेव्हा आजी त्या चाव्या घेतात आणि म्हणतात की ईश्वरी, या घरची तू मोठी सून आहेस आणि त्यामुळे तू घराला, नात्यांना, माणसांना अगदी व्यवस्थित जपतेस. त्यामुळे ह्या चाव्या मी तुझ्याकडून काढून घेतल्या होत्या ना, पण तू प्रत्येक वेळेला स्वतःला इथे सिद्ध केलेस की तू किती काबिल आहेस या घरासाठी. आणि त्याचबरोबर अर्णवची बायको म्हणून आणि राज शिर्केंची मोठी सून म्हणून तू खूपच जास्त गुणी आहेस. त्यामुळे या घराच्या चाव्या आता तुझ्याकडेच राहणार. हे तुझं घर आहे, आता ते तुला सांभाळायचं आहे. घराच्या चाव्या आणि अधिकार आता ईश्वरीला मिळालेले असतात. त्यामुळे वल्लरीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा वल्लरी म्हणते की चला, या संधीचा आता फायदा करून घ्यायला हवा. आता काही करून हिला मला भडकवावं लागेल. नम्रताला ईश्वरीच्या विरोधात करते, म्हणजे ही ईश्वरी कसं घर सांभाळते ना, ते बघेनच मी. तेव्हा इथे आता ईश्वरी ही कामं वगैरे तिची वेळच्या वेळी करत असते. सगळ्यांना काय हवं नको ते विचारत असते. तेव्हा नम्रता म्हणते, ईशू, जर हे सगळं तू एकटीच करत राहिलीस तर मी कधी शिकणार. मलासुद्धा प्रत्येकाच्या आवडीनिवडी काय आहेत ते कळायला पाहिजे ना. ईश्वरी म्हणते, ताई, अगं तू आत्ताच लग्न करून आलेस, तू थोडा वेळ आराम कर, बघून बघून तुला सगळं काही कळेल. तेव्हा इथे नम्रता म्हणते, अगं हो, पण सगळेजण जेव्हा तुझं कौतुक करतात तेव्हा तुला छान वाटतं ना, मग माझं कौतुक झालं तर तुला ते आवडणार नाही का. ईश्वरी म्हणते, ताई, अगं असं का विचार करतेस तू, असं अजिबातच नाही आहे. उलट तुझं कौतुक झालं ना तर मला माझ्या कौतुकापेक्षा तुझा आनंद जास्त होईल. कळतंय का तुला, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहिती नाही का. तेव्हा नम्रता म्हणते, आहे ना, मग ते दिसू दे सुद्धा, मलासुद्धा सगळ्यांसाठी सगळं करू दे. या घरामध्ये मलासुद्धा माझी जागा निर्माण करायची आहे, नाहीतर प्रत्येक वेळेला मी तुझ्या मागेच राहीन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जे काही बोलते ते आता नम्रताला कळत नसतं. ईश्वरी घर जोडून ठेवण्याबद्दल बोलत असते आणि नम्रता घर तोडण्याबद्दल बोलत असते.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव याला ह्या गोष्टी कळत असतात, पण तो बोलत नसतो. बहिणींमध्ये वाद नको म्हणून बोलत नसतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की तुला तर घराच्या चाव्या मिळाल्या ना, पण आता तू बहिणीकडे दुर्लक्ष करू नको. हे जे काही आहे ते आपल्या दोघींचं आहे ना, मग आपण दोघींनी या घरासाठी जे काही केलं पाहिजे ते समान केलं पाहिजे. मलासुद्धा या सगळ्यांचं सगळं करू दे. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे ताई, तू आता मी जसं घरातल्यांचं जेवणा खावणाचं बघते, पथ्या पाण्याचं बघते, तसं तूही बघ, म्हणजे तू सुद्धा हळूहळू शिकशील. तेव्हा इथे परत नम्रता आणि ईश्वरीमध्ये सगळं नॉर्मल झाल्यानंतर इथे वल्लरी म्हणते बघितलंस ना, घराच्या चाव्या आईने तिच्याकडे दिल्या. आता थोरली तू होतीस ना, मग तुला द्यायला हव्या होत्या, पण नाही, सगळा मान अर्णवच्या बायकोला. अगं मग तू काय या घरामध्ये काय करायला आली आहेस? तू सुद्धा त्या ईश्वरीसारखी सगळ्यांची मनं जिंक ना, पुढे पुढे कर, चाव्या तुझ्याकडे आल्या पाहिजे असं काहीतरी कर. आणि त्यामुळे नम्रता आणि ईश्वरीमध्ये छोटे मोठे खटके उडत असतात. म्हणजे ईश्वरी आपल्या बाजूने सगळं नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत असते, पण वल्लरी ते होऊ देत नसते. कारण वल्लरीला काही करून आता त्या दोघींनासुद्धा घरातून बाहेर काढायचं आहे. त्या दोघींमध्ये रोज कलह झाला पाहिजे, नाहीतर ईश्वरीने इथे आता खूपच जास्त इमोशनल होऊन सगळं काही नम्रताला दिलं पाहिजे असं तिच्या मनामध्ये असतं. पण इथे ईश्वरी तसं कसं करेल? घराची जबाबदारी इथे आता ईश्वरीवरती असते. ती नम्रताला एकाएकी जमणार आहे का? ईश्वरीला 1 वर्ष झालेला असतो आणि नम्रताला काही दिवस, तिला त्या घरामध्ये रुळण्यासाठी थोडेसे दिवस लागतील, त्याची आता ईश्वरी तिच्याकडून तयारी करून घेत असते. पण इथे वल्लरी प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ करून इथे आता नम्रताचे कान भरत असते. आणि तेव्हा इथे नम्रता आणि ईश्वरीमध्ये काहीही नॉर्मल नसतं. त्या दोघींमध्ये सतत आता रुसवा फुगवा, राग रुसवा आता निर्माण होत असतो. आणि त्यामुळे इथे ही गोष्ट आता ईश्वरीला डिस्टर्ब करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की माझ्या बायकोसाठी आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तो इथे ईश्वरीला सरप्राईज देण्याचा निर्णय घेतो. तो आता संपूर्णपणे रूम सजवतो, डेकोरेट करतो. छान इथे गुलाबाच्या पाकळ्या घेऊन येतो आणि बेडवरती हार्ट शेप तयार करतो. सगळीकडे कॅन्डल लावतो. कॅन्डल लाईट डिनरसुद्धा इथे तो अरेंज करतो. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ त्याने आता ठेवलेले असतात. तिला जिलेबी, त्याचबरोबर पाणीपुरी, त्याचबरोबर इथे शेवपुरी, जे काही आवडतात तिला असे चटपटीत पदार्थ चायनीज वगैरे, ते सुद्धा त्याने आता थोडं थोडं असं टेबलवरती अरेंज केलेलं असतं. आणि तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आज ईश्वरीला मी माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे. काहीही झालं तरीसुद्धा आज मी काही थांबणार नाही. त्याची आता एका बाजूला तयारी सुरू असते, तर इथे नम्रताला वल्लरी किचनमध्ये ओरडत असते आणि तिला सतत म्हणत असते की ईश्वरी अशी, ईश्वरी तशी, तुला त्या ईश्वरीची जागा घ्यावी लागेल. त्यामुळे इथे आता नम्रतावरती वल्लरीचं किती प्रेशर आहे हे जेव्हा ईश्वरीला कळतं, तेव्हा ईश्वरी येते आणि नम्रताच्या जोरदार थोबाडीत देते. तेव्हा वल्लरी म्हणते, काय गं ए, तुझी एवढी हिंमत, तू माझ्या कानाखाली दिलीस, तुझ्या असं एक देऊ का? आणि वल्लरी आता ईश्वरीवरती हात उगारणार, तेवढ्यातच ईश्वरी तिचा हात पकडते आणि पिरगळते आणि म्हणते, मामी, आत्तापर्यंत तुम्ही मला खूप त्रास दिलात आणि मी सगळं सहन केलं ह्या कुटुंबाच्या शांततेसाठी, पण आता मी तुमचा एकही वार सहन करणार नाही. माझ्या बहिणीला माझ्या विरोधात उभं करताय, माझ्या विरोधात माझ्या बहिणीलाच भडकवताय, पण मी ते कदापि सहन करणार नाही. माझी नमुताई अशी अजिबात नाही आहे. मला माहिती आहे ती किती चांगली आहे. ती खूपच जास्त इमोशनल आहे, मला हे सुद्धा माहिती आहे. पण जेव्हापासून तुम्ही तिला भडकवायला सुरुवात केली, माझी ताई नमुताई राहिलेलीच नाही आहे. ती पूर्णपणे चेंज झाले. थोड्या थोड्या गोष्टीवरून ती वाद घालते आणि आता मला त्याचं कारण कळतं आहे. त्याला तुम्ही जबाबदार आहात, कारण तुम्ही नमुताईला असं वागायला भरीस पाडताय. तेव्हा इथे ईश्वरीने आता वल्लरीचं चांगलंच थोबाड लाल केलेलं असतं आणि ती आता नम्रतालासुद्धा सांगते की कुणाचं काय ऐकायचं आणि कितपत ऐकायचं, ज्याच्यामुळे नातेसंबंध खराब होणार नाही याची काळजी तू घेतली पाहिजेस ताई, असं सुद्धा तिने आता सांगितलेलं असतं. त्यानंतर ईश्वरी रूममध्ये येते, तेव्हा अर्णव दरवाजा उघडतो. ईश्वरी म्हणते, हे काय, असा अंधार का करून ठेवला आहे? आतमध्ये येऊन बघते तर काय, सगळीकडे आता कॅन्डल लावलेले असतात. त्या अर्णव आता सगळीकडे जाऊन सर्व कॅन्डल लावतो. त्यानंतर इथे कॅन्डल लावल्यानंतर सजवलेला बेड, त्याचबरोबर केलेलं डेकोरेशन, अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्यासाठी त्याने जो डिनर अरेंज केलेला असतो तो तिला दाखवतो. त्याच्यामध्ये चायनीज सूप, तिला जे जे आवडतं ते सगळं असतं.
तेव्हा दोघेजण इथे डिनर करतात. ईश्वरी म्हणते, काय सर एवढं सगळं केलं आहे कशासाठी? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कारण तुला सरप्राईज द्यायचं आहे, काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्णव गुडघ्यावरती बसून ईश्वरीला गुलाबाचं फूल देतो आणि तिला आय लव्ह यू म्हणतो. आय लव्ह यू मिस इंदौर. ही गोष्ट मला तुला कधीपासूनच सांगायची होती, पण मला तशी संधी आणि वेळ दोन्हीसुद्धा मिळाले नाही. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, सर मलासुद्धा तुम्हाला ही गोष्ट कधीपासून सांगायची आहे की माझंही तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे. मला तर असं वाटतं तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही माझं जास्त प्रेम आहे. ईश्वरी म्हणते, नाही माझं. तेव्हा इथे दोघे म्हणतात, बरं बाबा ठीक आहे, आपल्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या बोटामध्ये अंगठी घालतो, तिला प्रपोज करतो आणि दोघेजण आता आपल्या आयुष्याला इथे नवीन सुरुवात करतात, आपल्या नात्याला नवीन सुरुवात करतात. दोघेजण इथे आता प्रेमाने एकत्र आलेले असतात, मनाने सुद्धा. आणि त्यामुळे दोघांनी इथे आता लग्नानंतरची ही पहिली रात्रसुद्धा घालवलेली असते आणि दोघेजण हे आता कायमस्वरूपी एकत्र आलेले असतात. तर इथे ईश्वरी अर्णवने आपल्या आयुष्याला एक नवीन सुरुवात केलेली असते. राकेश नराधम त्यांच्या आयुष्यातून गेल्यानंतर इथे आता दोघांनी आपल्या इथे सुखी जीवनाला सुरुवात केलेली असते.